नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, युक्ती मल्टीपर्पज सोसायटीच्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो। बघा, कालच्या लेक्चरमध्ये आपण उत्तरेकडचा पर्वतीय प्रदेश पाहिला होता। भारताचा प्राकृतिक भूगोल हा टॉपिक आपला चालू आहे आणि त्यामधला पहिला टॉपिक आपण काल झाला होता। आज दुसरा टॉपिक पाहणार आहोत। तो टॉपिक कोणता बघा, तो टॉपिक आहे आपला उत्तरेकडचा मैदानी प्रदेश। उत्तरेकडील मैदानी प्रदेश बरोबर। काल तुम्हाला मी सांगितलं होतं बघा, हे मैदान का तयार होतात, तर मैदान तयार होण्याचं कारण हिमालय पर्वतामधून नद्या वाहत असताना मोठ्या प्रमाणात आपल्यासोबत गाळ घेऊन येतात आणि ज्या ठिकाणी सपाट जमीन असेल त्या ठिकाणी तो गाळ साचतो, त्याच्यामुळे तिथं मैदाने तयार होतात। मग जर उत्तरेकडचा मैदानी प्रदेश जर पाहिला तर उत्तरेकडच्या मैदानी प्रदेशाचे दोन भागामध्ये वर्गीकरण केले जाते। कोणतं तर बघा, याचे दोन भागात वर्गीकरण आपल्याला करता येते। ठीक आहे, कोणतं? एक आहे गाळाच्या स्वरूपानुसार, त्याच्यामधला गाळ कसा आहे त्या गाळाच्या स्वरूपानुसार त्याचे भाग पडतात स्वरूपानुसार। ठीक आहे, आणि दुसरा जो आहे ज्याला आपण प्रादेशिक विभागणी असं म्हणतो, प्रादेशिक विभागणीसुद्धा या गाळाची आपल्याला करता येते। ठीक आहे, मग गाळाच्या स्वरूपानुसार कोणते कोणते भाग पडतात बघा त्याचे, तर पहिला आहे ज्याला आपण भाबर म्हणतो, भाबर। ठीक आहे, त्यानंतर येतो बघा तराई क्षेत्र, त्यानंतर येतो भांगर क्षेत्र आणि त्यानंतर शेवटचा आहे बघा ज्याला खादर असं म्हणतात, खादर। ठीक आहे, हा जो क्रम आहे, ठीक आहे, हा जो क्रम आहे तो उत्तर ते दक्षिण असा क्रम आहे, उत्तर दक्षिण क्रम आहे। आपल्याला प्रश्न विचारला जातो, क्लिअर, याच्यावर ऑलरेडी भरपूर सारे प्रश्न आलेले आहेत की भाबर म्हणजे काय, तराई म्हणजे काय, भांगर म्हणजे काय आणि खादर म्हणजे काय, असे सिम्पली टर्म विचारतात की नेमकी याची संकल्पना काय आहे। ठीक आहे, आणि याचे वैशिष्ट्यावर सुद्धा प्रश्न आलेले आहे। जुने प्रश्न पाहिले ना MPSCचे, तर भाबरच्या काय म्हणतात आपण त्याला, त्याचे वैशिष्ट्य नेमके काय त्याच्यावर प्रश्न आलेले आहेत। ठीक आहे, तर हा भाग आपण पाहणार गाळाच्या स्वरूपानुसार। आणि याची प्रादेशिक विभागणी म्हणजे काय करतो आपण, तर लक्षात घ्या, प्रादेशिक विभागणी म्हणजे त्या राज्यामध्ये जो भाग मैदानाचा येतो त्या राज्याला, जसं राजस्थानमध्ये जो भाग येतो त्याला म्हणतात राजस्थानचं मैदान। ठीक आहे, पंजाब हरियाणामध्ये जो भाग येतो त्याला पंजाब हरियाणाचं मैदान म्हणतात। ठीक आहे, त्याच्यानंतर गंगा नदीचा जो भाग येतो उत्तर प्रदेश किंवा बिहारमध्ये त्याला म्हणतात गंगा नदीचं मैदान। ठीक आहे, त्यानंतर ब्रह्मपुत्रा जी नदी आहे, ब्रह्मपुत्रा नदी ही आसाम अरुणाचल प्रदेशमधून वाहते, तर त्याला आसाम मैदान किंवा अरुणाचल प्रदेशचे मैदान असं म्हणतात। मग त्याचे आपण भाग करूया। ठीक आहे, त्याचे कोणते कोणते, तर एक आहे बघा राजस्थानचं मैदान, राजस्थानचे मैदान, त्यानंतर पंजाब हरियाणाचे मैदान, पंजाब हरियाणा। ठीक आहे, त्यानंतर गंगेचे मैदान, गंगेचे मैदान। ठीक आहे, आणि शेवटला भाग घेतला आसामचे मैदान। तर हा जो भाग आहे याला आपण मैदानी प्रदेशाची प्रादेशिक विभागणी म्हणतो आणि हा गाळाच्या स्वरूपावरून सुद्धा याचे प्रकार पडतात, भाबर, तराई, क्लिअर, त्यानंतर भांगर आणि खादर। ठीक आहे, तर बघा सुरुवातीला आपण हा भाग संपवूया। ठीक आहे, त्याच्यानंतर मी प्रादेशिक विभागणीबद्दल सांगतो जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं असेल। ठीक आहे, मग पुढे चालू बघा। आता सिम्पली जर तुम्हाला जर गाळाच्या स्वरूपावरून जर सांगायचं असेल तर लक्षात घ्या, गाळाच्या स्वरूपावर म्हणजे नेमकं कसं, आधी सुरुवातीला आपण डायग्राम काढू, डायग्रामच्या नुसार नंतर पुढे जाऊ। ठीक आहे, समजा आपण बघा, हे समजा हिमालय पर्वताची एक टेकडी आहे बरोबर। आपण सांगितलं होतं बघा काय की हिमालय पर्वत हे 3 समांतर रांगा आहेत। कोणत्या कोणत्या? सर्वात उत्तरेला जी रांग आहे त्याला आपण म्हटलं ग्रेटर हिमालय किंवा बृहद हिमालय, त्याच्यानंतर जी रांग आहे त्याच्या दक्षिणेला त्याला आपण लेसर हिमालय असं म्हणतो। ठीक आहे, त्यालाच हिमाचल हिमालय सुद्धा म्हणतात आणि त्याच्या दक्षिणेला शेवटची जी रांग आहे त्याला आपण शिवालिक हिमालय असं आपण म्हणतो। ठीक आहे, मग बघा हे हिमालय पर्वत आहे, हे हिमालय पर्वत। ठीक आहे, आणि ही शिवालिक पर्वतरांग आहे, शिवालिक पर्वतरांग। ठीक आहे, शिवालिक पर्वतरांग। ठीक आहे, आता लक्षात घ्या, जेव्हा मोठ्या प्रमाणातून नद्या या हिमालय पर्वतातून नद्या हिमालय पर्वतामधून नद्यांचा उगम होतो आणि उगम झाल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये ह्या नद्या बरोबर इथे जो काही गाड असेल, दगडगोटे असेल, हे सगळे एकमेकांसोबत असे बरोबर सगळे असे घेऊन येतात आणि हे घेऊन आल्यानंतर ज्या ठिकाणी अशी सपाट जमीन आढळेल त्या ठिकाणी हे जे दगड आहेत बरोबर, दगडगोटे आहेत, ते एका ठिकाणी साचतात बरोबर। त्याला काय म्हटलं गेलेलं आहे, तर त्याला भाबर म्हटलं गेलेलं आहे, त्याला भाबर म्हणतात। भाबर म्हणजे सिम्पली आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, भाबर म्हणजे काय असेल, तर भाबर म्हणजे दगडगोट्यांचा प्रदेश म्हणजेच भाबर, हेच आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। म्हणजे हा जो भाग आहे तो शिवालिकच्या पायथ्याशी लागून असलेला भाग आहे,
शिवालिकच्या पायथ्याशी लागून असलेला भाग ज्याला आपण भाबर किंवा दगडगोट्यांचा प्रदेश असं आपण म्हणतो. ठीक आहे. आणि इथे बघा नद्या वाहत असताना, बरोबर आहे, ह्या नद्या वाहत असताना ह्या नद्यांचे जे प्रवाह असतात, हे नद्यांचे प्रवाह ह्या दगडांच्या खालून वाहतात, दगडांच्या खालून वाहतात, म्हणून इथे नद्या अदृश्य होतात. नद्या अदृश्य होतात, अदृश्य होतात किंवा याला आपण लुप्त होतात असं सुद्धा म्हणता येते. बरोबर. आणि क्लिअर. एक गोष्ट लक्षात घ्या, पुन्हा याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं, हा जो भाग आहे अदृश्य होत असल्यामुळे याला छोस असे म्हणतात. काय म्हणतात त्याला? छोस असे म्हणतात. अदृश्य होत असल्यामुळे याला छोस असे म्हणतात. आणि एक प्रकारचा हा जो आकार दिसतो आपल्याला तो ॲल्युव्हियल फॅनसारखा दिसतो, म्हणजे जलोढ पंख्याचा आकार तयार होतो. जलोढ पंख्याचा आकार तयार होतो, ज्याला आपण ॲल्युव्हियल फॅन्स म्हणतो. आपण ॲल्युव्हियल फॅन्स असं आपण म्हणतो. क्लिअर मुद्दा. भाबर दगडगोट्यांचा प्रदेश. ठीक आहे. इथे त्याला आपण काय म्हणतो, नद्या ह्या अदृश्य होतात, लुप्त होतात. ठीक आहे. त्याला छोस असं म्हटलं गेलं आणि यालाच आपण जलोढ पंख्याचा प्रदेश असं आपण म्हणतो. ठीक आहे. एवढ्या गोष्टी आपल्या इथे लक्षात ठेवायच्या. कशाबद्दल? भाबरबद्दल. जे की हे जे सगळे वैशिष्ट्य आहेत या वैशिष्ट्यांवर ऑलरेडी प्रश्न विचारून गेलेला आहे आणि भविष्यात सुद्धा याच्यावर प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे भाबरबद्दल इतक्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. सिंपल दगडगोट्यांचा प्रदेश. ठीक आहे. त्यानंतर पुढचा भाग बघा. आता महत्त्वाचा मुद्दा काय होतो बघा, तर आता ह्या ज्या नद्या आहेत अनेक कालांतराने ह्या नद्या या दगडगोट्यांच्या खालून वाहत असतात आणि ह्या दगडगोट्यांना एक गुणधर्म असतो. ते गुणधर्म कोणता लक्षात घ्या. या दगडगोट्यांना एक गुणधर्म असतो, त्या गुणधर्माला पोरोसिटी असं म्हणतात. त्याला पोरोसिटी किंवा सछिद्रता असं म्हणतो आपण. सछिद्रता म्हणजे त्याला बारीक बारीक छिद्र असतात बघा आणि ते पाणी त्या दगडांच्या खालून वाहत असते आणि कालांतराने हे जे पाणी असेल, बरोबर, वाहत असलेले पाणी असेल, कालांतराने हे दगडांच्या वर येते आणि ज्या ठिकाणी बघा इथे या ठिकाणी हे पाणी जे आहे हे इथे वाहत असते आणि इथे वर येऊन एक दलदलीचा असा प्रदेश तयार होतो. इथे दलदलीचा असा एक प्रदेश तयार होतो. ठीक आहे. याला काय म्हटलं गेलं तर याला तराई क्षेत्र असं म्हणतात. याला तराई म्हणजे काय लक्षात ठेवायचं आहे आपल्याला, तराई म्हणजे दलदलीचं क्षेत्र, दलदलीचं क्षेत्र असं आपण म्हणतो. ठीक आहे. जो भाग उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये येतो त्याला तराई क्षेत्र म्हणतात. काही भाग हा नेपाळला सुद्धा लागून आहे. म्हणून बघा या ठिकाणी आता एक गोष्ट इथे लक्षात ठेवायची, भाबर जो भाग आहे ना त्या भाबरमध्ये शेती करणे शक्य नाही, कारण ही जी जमीन आहे, बरोबर आहे, ही जमीन सछिद्रता गुणधर्म असल्यामुळे, दगडगोट्यांचा प्रदेश असल्यामुळे तिथे शेती शक्य नाही. मग हा प्रदेश सुपीक नसल्यामुळे इथे शेती शक्य नाही, हे इतकी साधी गोष्ट आहे. ठीक आहे. आणि तराई प्रदेश जो आहे तो दलदलीचा प्रदेश असल्यामुळे मोठ्या प्रमाणाचे मैदाने तिथे आहेत आणि तिथे मोठ्या प्रमाणात शेतीही केली जाते. शेती म्हणजे सुपीक जमिनीमुळे शेती केली जाते. ठीक आहे. आता इथे दमट दलदलीचा प्रदेश असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये तिथे दमट वातावरण तयार झालेलं आहे आणि त्या दमट वातावरणामुळे क्लिअर तिथे डासांची पैदास मोठ्या प्रमाणात आहे आणि तिथे जे काही रोगराई म्हणतो आपण, जसं की डेंग्यू, मलेरिया, बरोबर, जापानी मेंदूज्वर, ठीक आहे, हे अशा प्रकारचे रोगसुद्धा या तराई क्षेत्रामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये आपल्याला दिसतात. ठीक आहे. आता ज्या ठिकाणी सुपीक प्रदेश असेल, ठीक आहे, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जंगलतोडसुद्धा केली जाते. जंगलतोड करून इथे हा जो भाग आहे जंगलाचा भाग तो शेतीखाली आणण्याचा प्रयत्न इथल्या भागामध्ये करून मोठ्या प्रमाणात हा भाग केलेला दिसतो आपल्याला. ठीक आहे. तर इतक्या गोष्टी तुम्हाला भाबर आणि तराईबद्दल लक्षात ठेवायचं आहे. तराई जर म्हटलं, बरोबर, तराई काय? दलदलीचा प्रदेश. ठीक आहे. भाबर काय? दगडगोट्यांचा प्रदेश. हे दोन भाग झाले. ठीक आहे. आपण सुरुवातीला बघा काय म्हटलं होतं, भाबर, तराई, भांगर आणि खादर हे आपण गाळाच्या स्वरूपानुसार याचे पाहत आहोत. ठीक आहे. आणि इथे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे भाबर म्हणजे दगडगोट्याचा प्रदेश आणि तराई म्हणजे दलदलीचं क्षेत्र. त्यानंतर पुढचा भाग बघा, पुढचा भाग. आता दुसरा अजून एक भाग आहे ज्याला आपण काय म्हणतो, ज्याला आपण म्हणतो भांगर. भांगर व खादर. भांगर व खादर म्हणजे काय तर लक्षात घ्या. आधी याचा मी अर्थ सांगतो तुम्हाला. याला काय म्हणतात? भांगर म्हणजे जुन्या गाळाचा प्रदेश. जुन्या गाळाचा प्रदेश. जुन्या गाळाचा प्रदेश म्हणजेच भांगर. लक्षात ठेवा. भांगर म्हणजे भंगारपासून, तर भंगार म्हणजे आपण जुनं म्हणतो ना. ठीक आहे. म्हणून भांगर म्हणजे जुन्या गाळाचा प्रदेश लक्षात ठेवायचा. आणि खादर म्हणजे काय तर खादर म्हणजे नवीन गाळाचा प्रदेश. नवीन गाळाचा प्रदेश. नवीन गाळाचा प्रदेश. ठीक आहे. नवीन गाळ. नवीन गाळाचा प्रदेश किंवा यालाच बघा फ्लड प्लेन्स सुद्धा म्हणतात. याला फ्लड प्लेन्स सुद्धा म्हणतात. फ्लड प्लेन्स. फ्लड प्लेन्स किंवा याला पूर मैदानी म्हणतात. पूर मैदानी. ठीक आहे. पूर मैदानी. म्हणजे तयार कसे होतात बघा, भांगर आणि खादर हे कसे तयार होतात तर लक्षात घ्या. जेव्हा ही नदी असेल, समजा ही एक नदी असेल, ही नदी समजा वाहत असेल, सगळं काय एकदम मस्त असते, तेव्हा ही नदी एकदम प्रेमानं असं वाहत असते. ठीक आहे. परंतु
काही कालांतराने जर पाहिलो तर कालांतराने इथे बघा दरवर्षी नदीला पूर येत असतो, ठीक आहे. पूर का पडो, एक तर पावसाचं पाणी असेल, ठीक आहे. पावसाचं पाणी या हिमालयाच्या नद्यांना सर्वात जास्त पूर येतो बघा. त्याचं कारण असं आहे की एकतर पावसाचं पाणी असते आणि दुसरं असते ते समजा उन्हाळ्यामध्ये जर विचार केला, ठीक आहे, उन्हाळ्यामध्ये बर्फ वितळतात, त्याच्यामुळे इथं पूरसुद्धा खूप जास्त प्रमाणात दिसतो आपल्याला, ठीक आहे. जेव्हा पूर येतो ना, पूर आल्यानंतर समजा बघा हे समजा त्या नदीचं पाण्याचा प्रवाहाचं क्षेत्र असेल, ठीक आहे. तर नदीच्या पाण्याचा जो प्रवाह आहे किंवा जो क्षेत्र आहे ते क्षेत्र वाढते, ठीक आहे. म्हणजे नदी बघा हे एकदम दुतडी भरून वाहत असते, म्हणजे नदीचं पाणी हे इथंपर्यंत येत असते. इथंपर्यंत आल्यानंतर आता हा जो भाग आहे, हा जो भाग, ठीक आहे, हे पूर येतो तेव्हा पाणी बघा नदीचं जे पाणी आहे, नदीचं पात्र आहे, हे पात्र वाढते, ठीक आहे. आणि नंतर पूर गेल्यानंतर तिथे एक मैदाने तयार होतात, जो गाळ आहे तो गाळ तिथे साचला जातो आणि तिथं मैदाने तयार होतात. मग याला जो भाग म्हणतो याला आपण काय म्हणतो, याला आपण खादर असं म्हणतो, याला आपण खादर असं म्हणतो. क्लिअर आहे. परंतु जेव्हा बघा काही 25-30 वर्षानंतर म्हणजे 20-25 वर्षानंतर त्या नदीला मोठ्या प्रमाणात महापूर येतो, ठीक आहे. पूर हा दरवर्षी येत असतो, दरवर्षी कालांतराने येत असतो. परंतु महापूर जर विचार केला, महापूर काही दरवर्षी येत नाही. मग महापूर हे 20-25 वर्षाच्या कालांतराने येत असतो. मग जेव्हा महापूर आल्यानंतर ह्या नदीचं जे पात्र आहे हे पात्र वाढून बघा नदीचं पाणी हे इथून वाहत असते, बघा हे नदीचं पाणी इथून वाहत असते. म्हणून याला आपण काय म्हणतो, याला मग इथे जे काही पाणी वाहत असेल ना तिथे एक गाळ तयार होतो, ठीक आहे. आता महापूर जो आहे, महापूर तो काही दरवर्षी येत नाही, म्हणून हा जो गाळ आहे हा गाळ काही बदलला जात नाही, ठीक आहे. हा जो गाळ असेल हा ज्याला आपण काय म्हणतो, याला नवीन गाळाचा प्रदेश असं आपण म्हणतो, नवीन गाळाचा प्रदेश आपण म्हणतो. हा गाळ दरवर्षी बदलला जातो, हे गोष्ट लक्षात ठेवा, ठीक आहे. हा जो गाळ असेल तो दरवर्षी बदलला जातो. नवीन गाळ जो नदीपात्राच्या एकदम जवळ असतो, नदीपात्राला लागून असतो, तो गाळ दरवर्षी बदलला जातो. परंतु जेव्हा महापूर येतो, ठीक आहे, हा जो जुना गाळाचा प्रदेश म्हणतो आपण, जुना गाळाचा प्रदेश म्हणतो, हा दरवर्षी बदलला जात नाही, बरोबर आहे. म्हणून याला काय म्हणतात, याला भांगर असं म्हणतात, हे गोष्ट लक्षात ठेवायचं आहे. आणि नदीपात्राच्या हा दूर असतो. परंतु खादर हा जो भाग आहे, ठीक आहे, खादर म्हणजे काय सांगितलं, खादर म्हणजे नवीन गाळाचा प्रदेश, हा नदीपात्राच्या एकदम जवळ असतो, ठीक आहे. तर इथे एवढ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. क्लिअर. काय काय सांगितलं बघा, पुन्हा एकदा आपण थोडं रिवाईज करूया. आपण सांगितलं गाळाच्या स्वरूपावरून आपण त्याचे प्रकार पाहतो, गाळ कोणत्या कोणत्या प्रकारचे आहेत. पहिला प्रकार पाहिला आपण भाबर, दुसरा प्रकार पाहिला आपण तराई. भाबर म्हणजे दगडकोट्यांचा प्रदेश, तराई म्हणजे दलदलीचा प्रदेश, ठीक आहे. त्यानंतर नंबर 3 भांगर म्हणजे जुन्या गाळाचा प्रदेश आणि खादर म्हणजे नवीन गाळाचा प्रदेश. इतकं आपल्याला लक्षात ठेवावं लागेल, ठीक आहे. आणि तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे याचा उत्तर दक्षिण क्रमसुद्धा लक्षात ठेवायचा, मोठ्या प्रमाणात उत्तर दक्षिण क्रमसुद्धा लक्षात ठेवावा लागेल, ठीक आहे. इतक्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या. पुढे चालू आपण बघा. त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा, आता आपल्या गाळाच्या स्वरूपावरून आपण मैदानाचा प्रदेश आपण पाहिला. त्यानंतर राजस्थानचं जर आपण मैदान पाहिलं, राजस्थानचं मैदान प्रादेशिक विभागामध्ये राजस्थानचा मैदानी प्रदेश आपण पाहिला, मैदानी प्रदेश. राजस्थानचा जर मैदानी प्रदेश पाहिला तर बघा लक्षात घ्या, तर हे अशा प्रकारचं आहे. इथे बघा, इथे जर आपण पाहिलो तर हे आहे अरवली पर्वत, हे अरवली पर्वत आहे, अरवली पर्वत. अरवली पर्वताला आपण काय काय म्हणतो, याला आपण वली पर्वतसुद्धा म्हणतो, वली पर्वत. त्यासोबतच अवशिष्ट पर्वत असं आपण म्हणतो, अवशिष्ट पर्वत, अवशिष्ट पर्वत व वली पर्वत आपण म्हणतो, ठीक आहे. वली पर्वत आपण काय म्हणतो, तर हा फोल्ड माउंटेन आहे, अतिप्राचीन फोल्ड माउंटेन आहे, हे गोष्ट लक्षात ठेवायची. परंतु कालांतराने पाऊस असेल, वारा असेल, याच्यामुळे बरोबर ह्या पर्वताची मोठ्या प्रमाणात झीज झाली, म्हणून त्याला अवशिष्ट पर्वत, अवशिष्ट म्हणजे उरलेला भाग, अवशिष्ट पर्वत असं सुद्धा म्हणतात. आणि हे पर्वत मोठ्या प्रमाणात चर्चेमध्ये सुद्धा मागे होतं बघा, त्याच्यामुळे हे लक्षात ठेवण्यासारखं आहे, ठीक आहे. मग अरवली पर्वताचा जर विस्तार पाहिला, विस्तार, ठीक आहे, हा विस्तार आहे बघा दिल्ली ते गुजरातपर्यंत, दिल्ली ते गुजरात, दिल्ली ते गुजरात, ठीक आहे. दिल्लीमध्ये जे आपण म्हणतो राष्ट्रपती जे भवन आहे, ते राष्ट्रपती भवन अरवली पर्वतावर वसलेलं आहे. आणि याचं सर्वोच्च शिखर जर तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल, सर्वोच्च शिखर हे गुरुशिखर आहे, गुरुशिखर, गुरुशिखर, गुरुशिखर हे सर्वोच्च शिखर आहे. आणि इथे थंड हवेचं ठिकाण आहे, थंड हवेचे ठिकाण, त्याचं नाव माउंट अबू, माउंट अबू हे थंड हवेचे ठिकाण आहे. एवढ्या गोष्टी तुम्हाला अरवली पर्वताबद्दल लक्षात ठेवायच्या आहे. लांबी म्हटलं तर लांबी एकूण 800 किलोमीटर आहे, 800 किलोमीटर. आणि हे कोणत्या दिशेने पसरलेलं आहे तर लक्षात घ्या, ईशान्य ते नैऋत्य,
ईशान्य ते नैऋत्य ह्या दिशेनं आहे, ईशान्य ते नैऋत्य. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, इथे आपण राजस्थानचा मैदानी प्रदेश पाहतो. प्रश्न जर कोणी विचारला तुम्हाला की राजस्थानमध्येच वाळवंट काय आहे, तर राजस्थानमध्ये वाळवंट त्याचं कारण बघा, हे अरवली पर्वत जे आहे त्याची दिशा ईशान्य ते नैऋत्य आहे किंवा नैऋत्य ते ईशान्य अशा दिशेमध्ये आहे. ठीक आहे, अशा दिशेमध्ये आहे ना. ठीक आहे, ही दिशा नैऋत्य झाली, ही नैऋत्य दिशा आहे. आणि ही दिशा जर पाहिलो तर ही ईशान्य दिशा आहे. ठीक आहे, आता आपल्या देशामध्ये 2 प्रकारच्या वाऱ्यांपासून पाऊस मिळतो आपल्याला. कोणते कोणते वारे, तर एक आहे नैऋत्य मोसमी वारे, बरोबर, आणि दुसरे आहे ईशान्य मोसमी वारे. नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून आपल्या देशामध्ये 85% पाऊस पडतो आणि 15% जो पाऊस आहे तो ईशान्य मोसमी वाऱ्यांपासून पडत असतो. ठीक आहे, तर लक्षात घ्या, हे जे नैऋत्य मोसमी वारे आहेत, ज्या ज्या ठिकाणी भारतामध्ये पर्वत दिसतात त्या ठिकाणी ते पर्वताद्वारे ती बाष्पयुक्त जी हवा असते, ठीक आहे, ते बाष्पयुक्त जी हवा असते ती अडवल्या जाते. मग त्या हवेचं रूपांतर सांद्रीभवन होऊन तो पाऊस आपल्याकडे पडत असतो. परंतु इथे जे पर्वत आहे, ठीक आहे, राजस्थानमध्ये पर्वताचं जर आपण म्हणजे काय म्हणतो आपण दिशा पाहिली तर नैऋत्य ते ईशान्य आहे, त्याच्यामुळे ते वारे अडवले जात नाही आणि परिणामी राजस्थानमध्ये पावसाचं प्रमाण कमी असल्यामुळे वाळवंटी भाग तयार झालेला आहे. ठीक आहे, आता लक्षात घ्या, हे अरवली पर्वत आहे. ठीक आहे, आणि इथे जर आपण पाहिलो तर हा राजस्थानचा, बरोबर आहे, राजस्थानचा हा जो भाग आहे, हा भाग याला मरुस्थळ म्हणतात, याला मरुस्थळ म्हणतात. मरुस्थळ म्हणजेच वाळवंटी भाग, वाळवंटी भाग किंवा आपण त्याला काय म्हणतो, त्याला शुष्क प्रदेश आहे. हा शुष्क प्रदेश आहे, शुष्क प्रदेश. ठीक आहे, शुष्क कोरडा प्रदेश आहे, पावसाचं प्रमाण कमी आहे, इथे वनांचं प्रमाण कमी आहे. ठीक आहे, मग इथे सुद्धा एक मैदानाचा भाग दिसतो आपल्याला, हा एक भाग आहे. ठीक आहे, याला काय म्हणतात, तर याला रोही असं म्हणतात, रोही असं म्हणतात. ठीक आहे, ह्या भागाला काय म्हणतात, ह्या मैदानाच्या भागाला म्हणतात शेखावत प्रदेश, शेखावत प्रदेश, शेखावत प्रदेश. ठीक आहे, मरुस्थळच्या खाली जर आलो आपण तर हा रोही प्रदेश आहे. ठीक आहे, हा शेखावत प्रदेश आहे. त्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट इथे लक्षात ठेवण्यासारखी, इथून बघा, इथून एक नदी उगम पावते, नदीचं नाव आहे लुनी नावाची नदी आहे. ठीक आहे, ही जी नदी आहे त्या नदीचं नाव लुनी नावाची नदी इथे उगम पावते, लुनी नावाची नदी उगम पावते. हे गोष्ट इथे एवढं राजस्थानच्या मैदानी प्रदेशाबद्दल लक्षात ठेवावं लागेल आपल्याला. ठीक आहे, त्यानंतर पुढे चालू बघा आपण. त्यानंतर पंजाब व हरियाणाचे मैदाने, पंजाब व हरियाणाचे मैदानी जर आपण पाहिले तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून इथे काय लक्षात ठेवायचं आहे आपल्याला, तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे एक गोष्ट लक्षात घ्या, पंजाब हे जे राज्य आहे, बरोबर आहे, पंजाब, बरोबर आहे, म्हणजे पंचआब, त्याला जर आपण फोड केली पंजाब या शब्दाला, पंजाब हे जे राज्य आहे ते 5 नद्यांचं मिळून तयार झालेलं आहे, 5 नद्यांचे मिळून तयार झालेलं आहे, मिळून, बरोबर आहे. किंवा पंजाबला लँड ऑफ 5 रिव्हर्स असं म्हणतात, लँड ऑफ 5 रिव्हर्स असं म्हणतात. ठीक आहे, मग लक्षात घ्या कोणत्या, तर पंजाबमध्ये वेगवेगळे म्हणजे काय म्हणतो, सिंधू आणि तिच्या उपनद्यामुळे पंजाब हे क्षेत्र तयार झालेले आहे. बरोबर, इथे बघा, आब म्हणजे काय असतो, ज्याला दोआब म्हणतात. एक संकल्पना लक्षात घ्या, दोआब म्हणजे काय, दोआब. ठीक आहे, दोआब म्हणजे समजा ही एक नदी असेल आणि ही एक नदी असेल. ठीक आहे, ही नदी, ह्या 2 नद्या असतील आणि ह्या 2 नद्यांच्या दरम्यानचा जो प्रदेश असतो ना त्याला दोआब म्हणतात, दोआब. ठीक आहे, ही एक नदी, ही एक दुसरी नदी आणि त्या दरम्यानचा जो प्रदेश असतो त्याला दोआब असं म्हणतात. मग असेच दोआब मिळून पंजाब हे राज्य तयार झालेलं आहे किंवा पंजाबचे मैदानी प्रदेश तयार झालेले आहेत. बरोबर, मग कोणते लक्षात घ्या, बघा, बघा, ही सिंधू नदी आहे, सिंधू नदी, ही सिंधू नदी आहे. त्यानंतर ही झेलम नदी आहे, झेलम नदी. हे चिनाब नदी आहे, चिनाब नदी. इकडे लिहितो मी सिंधू, त्यानंतर झेलम, त्यानंतर चिनाब, बरोबर, त्यानंतर रावी, त्यानंतर बियास आणि त्यानंतर सतलज, सतलज. क्लिअर आहे, या नद्या ज्या आहेत सिंधू, झेलम, चिनाब, रावी, बियास, सतलज, ह्या नद्यांना जर पाहिला, बरोबर आहे, तर ह्या नद्यांमुळे एक मोठे प्रदेश तयार होतात, मैदानी प्रदेश तयार होतात. ठीक आहे, त्याला काय म्हणतात असा जर प्रश्न आला, ठीक आहे, ह्या ठिकाणी ज्या ठिकाणी या सगळ्या नद्या एकत्र येतात त्याला पंचनद म्हटलेलं आहे, पंचनद असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, मग काय, सिंधू आणि झेलम ह्या 2 नद्या मिळून सिंध सागर दोआब तयार करतात, सिंधू सागर किंवा सिंध सागर
दोआब तयार करतात, एवढं लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर झेलम आणि चिनाब नदीबद्दल तुम्हाला प्रश्न काय येतो याच्यावर, प्रश्न कशा प्रकारचे आलेले आहेत त्या दृष्टिकोनातून आपण सिलेक्टेड अभ्यास करायचा, स्मार्ट स्टडी करायची. बरोबर, सगळं पुस्तक नाही वाचत बसायचं किंवा सगळं टॉपिक नाही वाचत बसायचा. ठीक आहे. ते कसं करते आपल्याला PYQ पाहाल तर PYQ इज द मोस्ट रेलेव्हंट सोर्स ऑफ अवर प्रिपरेशन, हे गोष्ट लक्षात ठेवायचं. बरोबर, PYQ इतकं आपल्याला कोणीही जीव तोडून आपल्याला सांगत नाही. बरोबर, म्हणून PYQ चांगले करा, कुठलीही परीक्षा पास करता येते. ठीक आहे. झेलम आणि चिनाब, तुम्हाला प्रश्न येतो याच्यावर की झेलम आणि चिनाब दरम्यान असलेल्या दोआबला काय म्हणतात किंवा मैदानाला काय म्हणतात, किंवा तुम्हाला जर प्रश्न विचारला की सिंध सागर दोआब खालीलपैकी कोणत्या दोन नद्यांच्या दरम्यान आहे, असा प्रश्न आला तर हे तुम्हाला चुकायला नको. ठीक आहे. मग झेलम आणि चिनाबच्या दरम्यान कोणता दोआब आहे, तर च झ. बरोबर, आता इथे लक्षात ठेवायला सुद्धा सोपं आहे बघा. कसं, च आला आहे चिनाबवरून आणि झ आला आहे झेलमवरून. ठीक आहे. इकडे सिंध सागर बघा, सिंध सागर म्हणजे सिंधू आणि झेलम असेल, फक्त थोडा क्रम लक्षात ठेवायचा आपल्याला. ठीक आहे. त्यानंतर आता बघा, चिनाब आणि रावी या दरम्यानचा जो दोआब आहे त्याला काय म्हटलं, त्याला रचना दोआब असं म्हटलेलं आहे. रचना दोआब असं म्हणतात. ठीक आहे. त्यानंतर बियास आणि रावी या दरम्यानचा जो दोआब आहे त्याला काय म्हणतात, तर त्याला रावी आणि बियास या दरम्यान जो दोआब आहे त्याला बारी दोआब असं आपण म्हणतो, बारी दोआब. आणि बियास आणि सतलज या दरम्यान जो दोआब आहे किंवा जो प्रदेश आहे त्याला बिश्त दोआब म्हणतात. बिश्त मैदानी प्रदेश असं आपण म्हणतो. ठीक आहे. तर तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीतून हे अत्यंत महत्त्वाचा पार्ट आहे बघा. पंजाब हरियाणाचे मैदानी पाहताना पंजाब हे 5 नद्यांनी मिळून तयार झालेलं राज्य आहे पंजाब. ठीक आहे. पंजाबला नावसुद्धा तिथूनच पडलेलं आहे. मग 5 नद्या तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, झेलम, चिनाब, रावी, बियास, सतलज. त्यानंतर त्या सगळ्या नद्या सिंधू नदीच्या या उपनद्या आहेत. ठीक आहे. कोणत्या, झेलम, चिनाब, रावी, बियास, सतलज, त्या सिंधू नदीच्या उपनद्या. आणि महत्त्वाचं लक्षात ठेवायचं तुम्हाला की ह्या नद्यांच्या दरम्यानच्या प्रदेशाला काय म्हणतात, असा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. याच्यावर प्रश्न आला तर असा प्रश्न येईल. ठीक आहे. म्हणून हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढे जाऊ बघा. पुढे आता एक गोष्ट लक्षात घ्या, गंगा नदी जर आपण पाहिली, बरोबर, गंगा नदीचे मैदानी प्रदेश, गंगा नदीचे मैदानी प्रदेश व आसामचे मैदानी प्रदेश जर आपण पाहिले, आसामचे मैदानी प्रदेश जर आपण पाहिले, लक्षात घ्या. तर गंगा नदीवर आपण विचार केला तर गंगा नदी बघा, देशामध्ये जेवढं भारताच्या क्षेत्रफळाच्या 1/3 क्षेत्रफळ एकटं गंगा नदीच्या मैदानी प्रदेशाचं आहे, 1/3 क्षेत्रफळ. ठीक आहे. किंवा आपण असं म्हणू शकतो की भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी 33% लोकसंख्या हे गंगा नदीच्या किनाऱ्यावर बसलेली आहे. बरोबर आहे. भारतामध्ये ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. बरोबर. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, गंगा नदीच्या मैदानी प्रदेशामध्येच, बरोबर आहे, भारतामधलं पहिलं नॅशनल पार्क ज्याला आपण जिम कॉर्बेट म्हणतो, जे उत्तराखंड राज्यामध्ये आहे, जिम कॉर्बेट नॅशनल पार्क, हे सुद्धा गंगा नदीच्या मैदानी प्रदेशामध्ये आपल्याला आढळते. आणि आसामचा जर विचार केला, ठीक आहे, तर आसाममध्ये बघा ब्रह्मपुत्रा नदीमुळे मैदानी प्रदेश तयार झालेले आहेत. आणि इथे सुद्धा एक काय म्हणतो आपण त्याला, नॅशनल पार्क आहे, त्याचं नाव काझीरंगा नॅशनल पार्क. काझीरंगा नॅशनल पार्क आहे, जे कशासाठी प्रसिद्ध आहे, तर जे काही 1 हॉर्न रायनोसॉर्स आहेत किंवा एकशिंगी गेंडा आहे, त्या एकशिंगी गेंड्यासाठी प्रसिद्ध आहे. एकशिंगी गेंड्यासाठी प्रसिद्ध, बरोबर. काझीरंगा नॅशनल पार्क आहे, इथे एवढं लक्षात ठेवायचं आपल्याला. आणि जिम कॉर्बेट नॅशनल पार्क कशासाठी प्रसिद्ध आहे जर असा प्रश्न केला तर भारतात सर्वाधिक वाघ हे जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये आपल्याला दिसतात, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. उत्तराखंडमध्ये हे जिम कॉर्बेट आहे आणि काझीरंगा हे आसाममध्ये दिसतो, आसाममध्ये. ठीक आहे. आणि इथे अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, आसाममध्ये बघा ब्रह्मपुत्रा नदीमुळे एक नदी बेट, म्हणजे नदीमध्ये एक बेट तयार झालं, त्याला आपण नदी बेट म्हणतो किंवा रिव्हर आयलंड म्हणतो. त्या बेटाचं नाव लक्षात ठेवा, त्याचं नाव आहे माजुली बेट. ठीक आहे. माजुली बेट जे आहे ते ह्या बेटाला आसाममध्ये जिल्ह्याचा दर्जासुद्धा दिलेला आहे. ठीक आहे. जिल्ह्याचा दर्जा 2016मध्ये याला जिल्ह्याचा दर्जा देण्यात आलेला आहे. आणि हा जो बेट आहे हे पहिला कार्बन न्यूट्रल डिस्ट्रिक्ट आहे आसाममधला. ठीक आहे. फर्स्ट कार्बन न्यूट्रल डिस्ट्रिक्ट. फर्स्ट म्हणजे कार्बनचं उत्सर्जन या बेटावर केलं जात नाही,
हे गोष्टी इथे लक्षात ठेवण्यासारखं आहे. ठीक आहे, तर गंगा नदीचं मैदानी प्रदेश याबद्दल जास्त काही लक्षात ठेवायची गरज नाही, कारण प्रश्न याच्यावर खूप कमी येतात. बरोबर आहे. आणि आसामचं मैदानी प्रदेश आपण अजून ज्यावेळेस ब्रह्मपुत्रा नदी पाहणार आहोत, ब्रह्मपुत्रा नदी, तेव्हा आपण डिटेलमध्ये हे थोडासा भाग आपण पाहणार. गंगा नदीचं मैदानी प्रदेश आपण कधी पाहणार, तर गंगा नदी आपण बघा आता आपण घेतलं की गाळाचे जे काही स्वरूप आहेत किंवा गाळापासून जे काही मैदानं तयार झालेले आहेत त्या भाग आपण पाहिला. जो भाग इथे रिलेव्हंट वाटला मला तो भाग मी इथे घेतला. ठीक आहे, जो भाग रिलेव्हंट इथे मला वाटत नाही तो भाग आपण पुढच्या चॅप्टर्समध्ये कव्हर करणार. कुठे आपण सुरुवातीला प्राकृतिक भूगोल पाहणार, त्याच्यानंतर महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल पाहणार, त्याच्यानंतर आपण नदी प्रणालीकडे येऊ, तेव्हा आपण डिटेलमध्ये गंगा नदी आपल्याला पाहायचीच आहे. त्यानंतर ब्रह्मपुत्रा नदीसुद्धा आपल्याला डिटेलमध्ये पाहायची आहे, तेव्हा आपण हा जो भाग आहे तो अधिक डिटेलमध्ये करण्याचा आपण प्रयत्न करू. तर आशा करतो की तुम्हाला हा जो भाग आहे जो आपण आज घेतला, कोणता भाग लक्षात घ्या, ज्याला आपण काय म्हटलं होतं, उत्तरेकडचा मैदानी प्रदेश. ठीक आहे, उत्तरेकडचा मैदानी प्रदेश हा जो भाग आहे तुम्हाला तो समजला असेल. आणि काही प्रश्न असतील तसं कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही सांगू शकता. ठीक आहे, तर इथेच थांबतो. थँक्यू.